नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे महादेवाचं दर्शन करायला. आपली मंदिरं राहिलेत बाकी किती 10 मंदिरं राहिलेत अजून. आज आपली R15 चाललो आहे कारण शाईन लागती. कोणाला लागते? पप्पाला. तर चला आता आपण निघू. सो आता आम्ही निघालेलो आहे महादेवाचं दर्शन करायला. आधी आपलं गावाचा रस्ता पार करून घेऊ, डायरेक्ट रस्त्यात घेऊ. आणि आता आपण निघालो आहे महादेवाचं दर्शन करायला. पटापट आपल्या मेन रस्त्याला लागू आपण. आणि मग आपल्याला आता बोबडे घाट पण पार करायचं. तर चला आता आपण निघू गावातून. आणि आता आम्ही बोबडे घाट चढायला चालू केलेलं आहे. आणि वरती आता सध्या आता काही गर्दी नाही आहे, वरती टर्निंगला पण नसेल. आणि आता आपलं घाट चढणं मगाशीच चालू झालेलं आहे आणि रस्ता तर एकदम मस्त आहे. आपण पटापट निघून जाऊ आणि पोहोचू आपण. आणि आता आपल्या गाडीत पेट्रोल कमी आहे, रिझर्वला गाडी आहे. आपल्याला टाकायचं आता आपण पेट्रोल टाकून आणि आता आपल्या गाडीतले पेट्रोल पण टाकून झाले. आता निघू पुढे. आता ते कमान येणार आहे. जर तुम्ही बोबडे घाट आणि सासवडवरनं आला तर तुम्हाला अशी कमान दिसन. तिथे रस्त्यालाच येते इथं. तर इथून मंदिर 3 किलोमीटर आहे. आणि आता रस्ता थोडासा खराब आहे थोडा, तर आपण हळूहळू जाईल. येतो बोबडे घाटाकडून आणि हळूहळू येतो सासवडकडून. अशी कमान दिसली इथून आता. चला आता आपण आत जाऊ कमानीच्या. आपण आत आले तर रस्ता एकदम छान आहे. आता गडबडी रस्ता आहे हा, शेवटपर्यंत आहे. मध्ये मध्ये सिंगल भेटतो जसं की आता आलं आहे. पुढे गेले की परत गडबडी होणार. आणि आपला रस्ता पण आता एकदम हे भेटला आहे, डांबरी रस्ता भेटलेला आहे. मंदिरातून थोडं 2 किलोमीटर राहिलेलं आहे इथून. पार करून जायचे. रस्त्याला जाता तर तुम्हाला एक वडा पण लागण येतं. आता पाणी कमी आहे, पावसाळ्यात फुल भरलेला असतो. आपलं सरळ वरती जायचं. राहिलेले पुढे गेले की मंदिर लागण म्हणजे दिसेल आपल्याला. आणि आता आपण मंदिरात गाडी लावू पार्किंगला. पार्किंग म्हणजे कशी नॉर्मल पार्किंग कुठे पण लावू शकत नाही गाडी. इथं काही चार्जेस नसतात. तिथं पण लावू शकता, म्हणजे तिथं पण लावू शकता. पुण्यापासून 25 किलोमीटरवर असणारं चतुर्मुख टेम्पल हे पठारवाडीमध्ये स्थित आहे. सुंदर आणि नैसर्गिक घाटाने आपण प्रवेश केल्यानंतर आपण पोचतो त्याच्या माथ्यावर. आणि इथेच आहे चतुर्मुख टेम्पल. ह्या पठारावरती ब्रह्मदेवाने तपस्या केल्याने ह्याला ब्रह्मगिरी पर्वत किंवा चतुर्मुख पर्वत असंही म्हणलं जातं. चतुर्मुख मंदिराचा परिसर एकदम शांत वातावरणात आहे. तो हरदेव महादेव केल्यावर आजचा आपला आहे 11वा दिवस. आणि आज आलो आपण चतुर्मुख या टेम्पलला. मंदिराचं तुम्ही शिवलिंग बघू शकता, किती सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे आणि मागे डेकोरेशन केलं आहे. हे जुनं मंदिर आहे आणि बाजूचे जे भक्त आहेत ते अख्खी गावकडे बांधलेलं आहे. आता एकदम सुंदर मंदिर आहे. आपण मंदिराची प्रदक्षिणा घेऊ. इथं महादेव घेतलं ब्लॉगची सुरुवात चांगली झालेली आहे. आपण आपल्या कॅमेरामॅनला पण थोडं बल्कि मला लावतोय. ब्लॉगीच व्हायला लावलं असतं पण
मंदिराच्या मागं खूप तुम्हाला असे डॉगेश भाईके पिल्ले दिसते आहे. पिल्ले आहेत तिथं. आणि इथं नक्की दर्शन घ्या. सोन दर्शन कसं झालं? आपलं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. व्यवस्थित. आता गर्दी काहीच नाही. मंडेला असती गर्दी, सोमवार असं जावा. आता आपलं दर्शन झालं का आपण निघू बाहेर. चला. तर असा काय मंदिराचा परिसर आहे. एकदम शांत वातावरण आहे. इथे येऊन तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. आणि साईडला बसायला बसायची सोय कसली? आपलं मंदिराचं दर्शन झालंय आणि आता आपण निघालोय पुढच्या मंदिरात, जे की इथून आहे. आणि सीन इकडला पण बघा तुम्ही, खूप मस्त आहे. तर मंदिराच्या अड्डे मेट्रो इकडं आल्यावर तर आपल्याला हा रस्ता भेटतो हायवेला तिकडं. आणि इथूनच समोर बघा व्ह्यू कसला भारी आहे. इथं आले की तुम्हाला सनसेट पॉईंट हा व्यवस्थित दिसेल. एकदा मंदिराला भेट दिली जर तुम्ही संध्याकाळच्या इथे येऊन नक्की शांत वातावरणात या.